शुभ क्षणांची मंगल प्रसंगाची शोभा या सुंदर लोकरीच्या रुमालाने आणखी वाढवूया. स्वतःच्या हाताने बनवलेल्या रुमालाने घर सजवूया. नमस्कार, कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत. आज आपण हे सुंदर लोकरीचे रुमाल, याला डॉयली म्हणतात किंवा टेबल सेंटर पीस बनवणार आहोत. यात छान वेगवेगळे रंग वापरले आहे, त्यामुळे हा वेगळाच पॅटर्न आहे. या व्हिडिओमध्ये मी हे कसं बनवायचं ते अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा. हे बनवण्यासाठी मी 3 mm क्रोशा हुक आणि 3/4 प्लाय वूल वापरली आहे. यासाठी मी असे रंग वापरले आहेत. ताना, पेहनीचा, पाजे पण इंद्रधनुष्यात असतात ते सगळे रंग वापरले आहे. मी ह्या ज्या सिक्वेन्समध्ये ठेवले आहेत त्याच सिक्वेन्समध्ये मी यांना विणणार आहे. म्हणजे सुरुवातीला मी फिकट गुलाबी रंगाने सुरुवात करते. मॅजिक लूप करायचं आहे. असं सर्कल करायचं आणि त्यामधून हुक टाकून चेन करायची. इथे अशा 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि या सर्कलमध्ये डबल क्रोशिया करायचा 15 वेळा. 2 झाले, 3 म्हणजे हा 3 याचा सोडून 15 वेळा आणि त्याला पकडून 16 वेळा, असे 16 वेळा करून घ्यायचे आहे डबल क्रोशिया. आणि नंतर स्लिप स्टिचने जोडायचं. तर झाल्यावर दाखवते मी. हे झाल्यावर हे ओढून घ्यायचं आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. पूर्ण बंद करून 3rd चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घेते. आता पुढच्या राऊंड साठी 4 चेन करायच्या आणि 1 डबल क्रोशिया करायचा. 1 2 3 4. त्याच्या पुढच्या चेन मध्ये 1 डबल क्रोशिया, म्हणजे त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 चेन, पुन्हा त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशिया, 1 चेन, नेक्स्ट याच्यात 1 डबल क्रोशिया, 1 चेन. तर या सिक्वेन्सनी हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा पण राऊंड झाला आणि मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. 3 चेन करायच्या आणि पुढच्या गॅप मध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे एकाच ठिकाणी. त्यानंतर त्याच्या पुढच्या जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या जागेमध्ये एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढे डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया, पुन्हा 2 एकाच ठिकाणी त्या स्पेस मध्ये. तर याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हे बघा, हा पूर्ण झाला आहे राऊंड. आता आपल्याला धागा दुसरा घ्यायचा आहे, थोडा डार्क शेड घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा धागा कापून घेते. माझ्याकडे याच्यापेक्षा थोडा डार्क नाही आहे, जो आहे तो असा जास्त डार्क आहे पण मॅच करत आहे, त्यामुळे मी हा घेते. तुमच्याकडे फिकट शेड असेल तर तो घेऊ शकता. तिथे याला सिंगल क्रोशाने जोडते. 5 चेन करायच्या, 3 4 5 आणि 1 डबल क्रोशिया स्किप करायचा आणि पुढच्या डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया करायचा. तर अशा प्रकारे हे करून घेऊ.
एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या याच्यात करता वेळी 2 चेनची गॅप ठेवायची आहे आणि एक डबल क्रोशिया स्किप करायचा आहे. मग थर्ड म्हणजे दुसऱ्या याच्यावर डबल क्रोशिया करून परत 2 चेन घ्यायच्या, एक स्किप करायचा आणि नेक्स्ट डबल क्रोशियावर डबल क्रोशिया घ्यायचा. तर हा सिक्वेन्स लक्षात आला असेल. यानुसार हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, हा राऊंड झाल्यानंतरचे जे पुढचे राऊंड आहे 1 2 3 4 ते मी करून घेतले, कारण हे सारखेच आहे. हा राऊंड आहे तो या राऊंड सारखाच आहे. तिसऱ्या म्हणजे एक डबल क्रोशिया आणि नंतर 2 डबल क्रोशिया असा, आणि त्याच्यानंतरचा राऊंड या अशासारखा आहे, चौथ्या राऊंड सारखा. तर तो पण मी करून घेतला. परत हा पण रिपीट होता यासारखाच, आणि हा पण रिपीट आहे, सेम आहे. हे तीनही राऊंड सारखेच आहे. हा पण तसाच आहे, फक्त आपण इथं एकच चेन घेतली आहे. म्हणजे एक घेऊ शकतो, पण मी 2 घेतल्या कारण हे अडसत होतं. तर म्हणजे एक्झॅक्ट सेम आहे. हा 1 2 3 4 हे सेम असल्यामुळे करून घेऊ शकता. आता याच्यानंतरच्या राऊंडसाठी मी हा रंग घेत आहे जांभळा. तुम्ही ब्ल्यू किंवा पेंट ब्ल्यू पण घेऊ शकता. तर ही जी गॅप आहे त्याच्यात मी हा धागा जोडून घेते सिंगल क्रोशियाने आणि 3 चेन करते, 1 2 3. परत त्याच जागेमध्ये मी एक डबल क्रोशिया करते, म्हणजे एका गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया. नंतर पुढच्या गॅपमध्ये पण असेच 2 डबल क्रोशिया. एका गॅपमधून दुसऱ्या गॅपमध्ये जाताना चेन घ्यायची नाही, सरळ डायरेक्ट दुसऱ्या गॅपमध्ये 2 2 डबल क्रोशिया करत जायचे. तर असाच हा राऊंड आहे, खूप साधा, की प्रत्येक जी अशी स्पेस आहे त्यामध्ये 2 2 डबल क्रोशिया. तसा पूर्ण करून घेऊ, मी झाल्यानंतर दाखवते. हे बघा, राऊंड पूर्ण झाला. आता याच्यानंतरच्या राऊंडसाठी 5 चेन करायचे, 1 2, हाच रंग घ्यायचा आहे, 3 4 5, आणि एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. मध्ये 2 चेनची गॅप सोडायची, पुढच्या डबल क्रोशियावर म्हणजे एक सोडून त्याच्या पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. पुन्हा 2 चेन, एक डबल क्रोशिया सोडायचा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया. तर या पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला आहे आणि यानंतर जो राऊंड आहे त्यासाठी दुसरा रंग घ्यायचा आहे, त्यामुळे मी हा धागा कापून घेते आणि याच्यानंतर ह्या रंगाचा धागा घेते, तपकिरी रंगाचा. हा पण आधीच्या राऊंड सारखाच यावाल्या, तरी पण सांगते कसं करायचं. तर गाठ मारून घ्यायची, इथे कोणत्या पण गॅपमध्ये तो जोडून घ्यायचा सिंगल क्रोशियाने. नंतर 3 चेन घ्यायच्या, म्हणजे हा एक डबल क्रोशिया होईल, 2 3, आणि त्याच गॅपमध्ये अजून एक डबल क्रोशिया, 3 चेनचा एक आणि हा एक, असे 2 झाले. नंतर हा जो डबल क्रोशिया आहे जांभळ्या रंगाचा, त्यावर एक डबल क्रोशिया. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये, पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया. आपण या आधीच्या राऊंडसाठी असंच केलं आहे, यावाल्या तसंच आहे. हा पण ह्या डबल क्रोशियावर हा डबल क्रोशिया आणि गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया. तर या सिक्वेन्सनी हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते.
हा राऊंड पूर्ण झाला. आता याच्यानंतर याच रंगाने करायचं आहे. तर 7 चेन घ्यायचे आहे. 2 3 4 5 6 7 आणि हे जे पुढचे डबल क्रोशे ते 5 सोडून 6व्या डबल क्रोशेवर हा जोडायचा आहे. 1 2 3 4 5 6व्या डबल क्रोशेवर सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा 7 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि परत 5 डबल क्रोशे सोडायचे. 1 2 3 4 5 आणि 6व्या याच्यावर सिंगल क्रोशियाने जोडायचं. म्हणजे ह्या अशा साखळ्या तयार होतील. तर हे एकूण 28 लूप्स तयार होईल. म्हणजे अशा साखळ्या 28 तयार होईल. तर अशा प्रकारे हे पूर्ण करून घेऊ. तर अशा आपल्या सगळ्या साखळ्या करून झाल्या. तर इथं स्लीव स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा पण कापून घ्यायचा आहे, कारण याच्यानंतर आणखी दुसऱ्या रंगाचा धागा घेणार आहे. पिवळा, पण पिवळा आणि ऑरेंजच्या मधातला असा शेड घेत आहे. साधा डार्क पिवळा घेतला तरी चालेल. गाठ मारून घेते आणि कोणत्या पण एका लूप मध्ये हे जोडून घेते आणि इथे सिंगल क्रोशियाने आणि याच्यामध्ये 6 वेळा सिंगल क्रोशिया करायची आहे. ह्या एका लूप मध्येच 2 3 4 5 आणि 6. याच्यानंतरच्या लूप मध्ये 3 सिंगल क्रोशिया करायचे आहे. हे झालं की सरळ पुढच्या लूप मध्ये जायचं आणि इथे 3 सिंगल क्रोशिया करायचे. 1 2 आणि 3. त्यानंतर 7 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7. 7 चेन झाल्यावर याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडायचं याच लूप मध्ये आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशिया करायचे. याचे हे पण 3च झाले. एकदा इथे जोडल्या तो आणि आता हे 2 सिंगल क्रोशिया. आता पुढच्या लूप मध्ये पुन्हा ह्या लूप सारखीच 6 वेळा सिंगल क्रोशिया करायची. 2 3 4 5 6. म्हणजे एका लूप मध्ये 6 वेळा सिंगल क्रोशिया आणि एका लूप मध्ये 3 वेळा सिंगल क्रोशिया आणि एक वेळा एक 7 चेनचा पुन्हा एक असा छोटा लूप. 1 2 3 सिंगल क्रोशिया, 7 चेन, 1 2 3 4 5 6 7. याच ठिकाणी जोडायचं आणि परत 2 सिंगल क्रोशिया करायचे तिथेच. तसं एका आड एक असे लूप करायचे आहे. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी इथपर्यंत पूर्ण केलं आहे. तर हे जे लूप्स आहे ते 28 करायचे होते, पण माझे 29 झाले, म्हणजे एक जास्त झाला. तर त्यामुळे काय झालं, हे इथे सारखेच झाले आहे. इथे एका याच्यात पाकळी आणि एका याच्यात पाकळी नाही, प्लेन असं पाहिजे होतं. तर काय करायचं, इथे जॉईन करताना
म्हणजे मी इथे जोडून घेतलं आणि तिथे मग 7 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि ह्या मधामध्ये जोडायचं स्लिप सिंगल क्रोशाने. अशाने ते थोडं ॲडजस्ट होते. म्हणजे एक तर 27 पाहिजे, नाही तर मग म्हणजे 28 पाहिजे किंवा 26 पाहिजे समसंख्येत. नाहीतर हे असं झालं तर मग मध्ये मध्ये एक छोटी पाकळी अशा प्रकारे बनवून घ्यायची. तर हा राऊंड पूर्ण झाला. आता पुढच्या राऊंडसाठी स्लिप स्टिचने इथे मध्ये यायचं. 6 घेतले आहे आपण ह्या चेन. तर तिसऱ्या चेनमध्ये 1 2 3 2 3 असं मधल्या स्टिचपर्यंत स्लिप स्टिच घ्यायच्या. कारण आता नेक्स्ट राऊंड आपल्याला तिथून सुरू करायचं आहे. तर इथे मधात आल्यावर 2 चेन करून घ्यायच्या. 1 2 आणि पुढच्या लूपमध्ये 10 सिंगल क्रोशिया डबल क्रोशिया घ्यायच्या. 1 2 3 मध्ये मध्ये चेन वगैरे काहीच नाही. सिंपल 10 डबल क्रोशिया घ्यायचे. हे बघा असे 10 डबल क्रोशिया केले. आता इथे 2 चेन करायच्या आणि मध्ये 5 चेन सोडून हे जे 5 स्टिच आहे 1 2 3 4 5 स्टिच सोडून 6व्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. पुन्हा 2 चेन करायच्या आणि पुन्हा हे जे छोटी लूप आहे म्हणजे छोटी पाकळी तिथे याप्रमाणे 10 डबल क्रोशे करायचे. मग इथे 10 डबल क्रोशे झाले की 2 चेन करून इथे 6व्या स्टिचमध्ये जोडायचं सिंगल क्रोशे. पुन्हा 2 चेन करून या लूपमध्ये 10 डबल क्रोशे घ्यायचे. तर हा पॅटर्न लक्षात आला असेल तर यानुसार हा राऊंड पूर्ण करून घेऊ. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि इथे स्लिप स्टिचने जोडले. एक चेन घेऊन हा पण धागा कापून घेते. आता मी थोडा पिवळ्याचा फिकट रंग वापरला आहे म्हणजे यापेक्षा. आणि आता याला पहिल्या डबल क्रोशावर जोडायचं. इथे पहिल्या डबल क्रोशावर सिंगल क्रोशाने जोडायचं आणि इथे 4 चेन करायचे. 1 2 3 4 आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशिया. पुन्हा 1 चेन आणि पुढच्या डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया. असं 1 चेनची गॅप देऊन सगळ्याच डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया करायचे. म्हणजे आधी जसे 10 होते तसे 10 डबल क्रोशिया बनेल, पण मधात 1 चेनची स्पेस राहील. हे असे 10 डबल क्रोशिया झाल्यावर मधात 2 चेन घ्यायच्या परत आणि पुढच्या आता ह्या 10 डबल क्रोशियावर 10 डबल क्रोशिया आणि मध्ये मध्ये 1 चेनची गॅप जसं इथे केलं आहे तसंच. पण या राऊंड म्हणजे फुलावरून या फुलावर जाताना मधात 2 चेन घेत आहे, बाकी असंच राहील. तर या पद्धतीने हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. हे बघा अशा पूर्ण पाकळ्या करून झाल्या आहे. आता पुढच्या राऊंडसाठी 4 चेन घ्यायच्या आणि पुन्हा 1 डबल क्रोशिया घ्यायचा आहे. 2 3 4 चेन. तर ह्या पुढची जी गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशिया आणि मध्ये 1 चेनची गॅप ठेवायची आहे. 1 चेन. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये
पुन्हा एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. खाली 10 होते, याच्यामध्ये 9 राहतील डबल क्रोशे. आणि या पाकळीतून या पाकळीत जाताना ह्या राऊंडमध्ये 2 चेन घेतल्या, पण या राऊंडमध्ये चेन घ्यायच्या नाही. हे 9 वेळा डबल क्रोशे झाले. आता इथून या फुलामध्ये जाताना चेन घ्यायची नाही, डायरेक्ट एक डबल क्रोशा या गॅपमध्ये घ्यायचा. पुन्हा एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. सेम इथे जसं केलंय तसंच. तर हा राऊंड पूर्ण करून घेऊ. आता हा पण राऊंड पूर्ण झाला, पण हा धागा कापून घेते कारण दुसरा धागा लावायचा. आता मी हा थोडा पिवळसर रंगाचा घेत आहे शेड. गाठ मारून घेते, या गॅपमध्ये जोडायचं किंवा याच्यावर पण जोडू शकतो. आणि 2 चेन करून घ्यायच्या. 2 चेन झाल्या की नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. पुन्हा 2 चेन करायच्या आणि नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. असं करत हा राऊंड कंप्लीट करायचा. 2 चेन आणि ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. तर हा पूर्ण झाल्यावर दाखवते. हे असं प्रत्येक गॅपमध्ये घ्यायचे, म्हणजे जोडायचं आहे. परंतु एका पाकळीतून ह्या दुसऱ्या पाकळीत जाताना जी मध्ये फट आहे तिथे नाही घ्यायचं, सरळ पुढच्या ह्या गॅपमध्ये घ्यायचं. हे झाल्यावर स्लिप स्टिचनी जोडून कट करून घेते धागा. हे बघा, हे असं पूर्ण करून झालं आहे. मी आतापर्यंत जे काही अपलोड केले आहेत रुमालाचे व्हिडिओ त्यापेक्षा हे खूप वेगळं आहे, कारण याच्यात कलर्स खूप यूज केले आहे. तर हा एक असा खूप वेगळा पॅटर्न आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, तरच तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात पहिले मिळेल.